हं. आज रोजी मोजे तुळींज नालासोपारा ईस्टमध्ये BJPचे नेते श्री विनोद तावडे आणि BJPचे काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोहोचली आणि तिथे संबंधित DCP दोन्ही DCP आणि जॉईंट CP हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्याच्यावर संबंधितावर कारवाई केलेली आहे आणि आमची जी FST टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता 9,93,500 रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि 48 आवर्समध्ये सायलेन्स पिरियड जो असतो निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर त्या कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे जे मतदार नाहीत या व्यतिरिक्त जे कोणी कार्यकर्ते किंवा कोणी नेते येतील त्यांच्यावर जी कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे पण पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या हॉटेलची तपासणी करून आणि जे काही कॅश किंवा इतर साहित्य जे जप्त सापडलेले आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करत आहेत आणि तात्काळ याच्यावर संबंधित सेक्शनखाली गुन्हाही दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि 1-अर्धा तासात त्याच्यावर संबंधितावर योग्य त्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होईल। त्याचबरोबर बेकायदेशीररित्या प्रवेश, काही कॅश जवळ बाळगल्याबद्दलचा गुन्हा आणि काही इलिगल प्रेस घेतली अशी तक्रार आहे त्याबद्दलचे गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत।